माझं स्वतःचं अस्तित्व शून्य आहे. हे सगळं माझ्या आई वडिलांचे कष्ट, त्यांचे सॅक्रिफायसेस, त्यांनी जे 10-15 वर्ष कष्ट घेतले. तुम्हाला सांगतो ताई, माझ्या डोळ्यात अजून पाणी येतं. त्यांनी जेवढे सॅक्रिफाईस केलेत ना या धर्तीवर, कोणाच्या नशिबीत असं येऊ नये. आम्हाला माहितीये, बाबा माझे सकाळी 9 वाजता जायचे दुकानात, ते रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत यायचे नाही. ते स्वतः डेटा एंट्री, वन मॅन शो, स्वतः सगळं सेल्स करणार, स्वतः ऑर्डर लिहून घेणार, हाताने बिल करणार, डेटा एंट्री, अकाउंट्स. अरे काय काय एक म्हणजे करू शकतो. एक माणूस तुम्ही किती लेवल पर्यंत काम करणार. माय फादर यूज्ड टू गिव्ह मी टार्गेट्स, I used to achieve them. He used to give me one more target, I used to achieve them. And every time the target was set higher. Higher. Standards went higher. So हे जे माझ्यामध्ये आलंय ना, की तू थांबत का नाही, बिकॉज ऑलरेडी एक टार्गेट कम्प्लीट व्हायच्या आतच दुसरं बाबांनी टार्गेट दिलेलं असायचं. आणि ही हॅज ग्रूम्ड मी. ते मी ह्याच्या अगोदर पण सगळ्यांना सांगितलंय की हिरे सगळेजण आहेत, तुमच्या हातात आहे तुम्हाला पैलू कसे पाडून घ्यायचे. हिरा ग्रॉस जर का बघितला तुम्ही त्याच्या मूळ अवतारात, तर तो शाईन होत नाही. ओनली व्हेन यू टासला की त्याला कट ज्यावेळेस होतात त्यावेळेसच तो शाईन होतो. आता कसा ज्वेलर सारखा बोल. हा, कारण हे मी लहानपणी अनुभव घेतला ना. आता त्याच्यात पण एक मजा आहे. माझे वडील मला लहानपणी सिंहगडला घेऊन जायचे. सो आम्ही एवढे होतो, ज्यावेळेस आम्ही सिंहगड चढायचो, पायाचे तुकडे पडायला लागले की बाबा खांद्यावर घ्यायचे आणि मग गोगलगाय पकडा, मग पाण्यातनं पाय असे असे करत जा, पानांना हात लावा. हे मी लहानपणी एवढंसं असल्यापासून केलंय.